हाय गाईज, आज मी कोरियन रामेनला मॅगी स्टाईल ट्विस्ट देणार आहे आणि हॉनेस्टली टेस्ट खूप मस्त लागते. पहिले पॅनमध्ये थोडं तेल टाकते आणि आता त्यामध्ये शेजवान सॉस किंवा चटणी ॲड करते स्पायसी फ्लेवरसाठी. ओके, आता त्यानंतर आपण करूयात मेयोनीज, जेणेकरून रामेन क्रीमी होईल. थोडं ॲड केलं, आता आपण मिक्स करूयात. ओके, मिक्स झालं. आता त्यानंतर आपण टाकूयात चीज. माझ्याकडं एकच स्लाईस आहे म्हणून मी थोडं अर्धच टाकेल, अर्ध्याहून पण थोडं हाफच टाकेल. ओके, थोडं आता चीज ॲड करूयात आणि त्याला मिक्स करूयात. मिक्स झालं तर आपण मॅगी मसाला टाकूयात. मॅगी मसाल्याशिवाय तर होणारच नाही, कारण की आपण कोरियन रामेनलाच मॅगी करून राहिलो ना, म्हणून चला आता मिक्स करूयात. मिक्स झालं, आता आपण पहिलं आपण तिखट टाकूयात. तिखट नंतर आपण ॲड करूयात थोडं हळद आणि नंतर आपण टाकूयात सॉल्ट. हे बघा मीठ, थोडं मीठ टाकूयात चव येण्यासाठी. मिठाशिवाय तर तोंडाला चवच नाही येत. थोडं मिक्स करून घेऊयात. आता आपण ॲड करूयात दूध क्रीमी स्ट्रक्चरसाठी. एवढं दूध ॲड केलं. आता हे थिक होण्यासाठी याला आपण मिक्स करूयात. मिक्स. आता आपण घेऊयात चिली फ्लेक्स. तुमच्यावर डिपेंड आहे, जर टाकायचं असेल टाका, नाही तर स्किप पण करू शकता, कारण की जास्त तिखट होणार. ज्याला तिखट खायचं असेल ते स्पायसीसाठी टाकू शकते, ज्याला नाही आवडत ते नका टाकू, ते स्किप करू शकता. चला आता चिली फ्लेक्स झाला, तर याला आपण मिक्स करूयात. मिक्स 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 मिक्स. चला मिक्स झाला. आता आपण आणूयात ऑर्गॅनो. तर हे थोडं ऑर्गॅनो टाकूयात, थोडंसं ऑर्गॅनो टाकूयात आणि मिक्स करूयात. आणखी थोडं टाकू, कारण थोडंसं झालं चिली फ्लेक्स जास्त झालं, ऑर्गॅनो थोडंसं टाकलं. चला बघा किती क्रीमी स्ट्रक्चर आलं ना. चला मिक्स करून घेऊयात. आता आपण टाकूयात कोरियन रामेन. हे बघा, हे वाला कोरियन रामेन टाकूयात. किती वेळ लागत आहे ना मला काढायला. चला झालं, काही टाकून देऊयात. आता आपण ॲड करूयात थोडं, आणखी बाकी आहे ते ॲड करून घेते. तर आपण पाणी घेऊयात. तर पाणी टाकूयात. बघा हाफ ग्लास आहे पाणी, आपल्यावर आहे, आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकू शकतो. थोडं आणखी ॲड करते, कारण की तो खूप कमी पाणी झालेला आहे. थोडं मिक्स करून घेते. आणखी थोडं असं वाटते पाणी ॲड करायला पाहिजे, मी थोडं पाणी ॲड करते आणखी थोडं. हे बघा थोडं पाणी ॲड केलं आहे. आता आपण टाकूयात, थोडं मिक्स करून घेऊयात. आता आपण कोरियन रामेनमध्ये मसाला आलेला आहे तो आपण ॲड करूयात यामध्ये. थोडंसं पाणी आणखी टाकून दिलं. थोडा आता मसाला ॲड करून घेऊयात कोरियन रामेनचा. ओके, मसाला ॲड केला, तर त्याला मिक्स करूयात. मिक्स मिक्स मिक्स. पाणी टाकल्यामुळे थोडं हे वाटत आहे, पण नंतर स्टेबल होऊन जाणार सर्व व्यवस्थित. ओके, थोडं 5 मिनिट वेट करा. बघा झालं आपलं हे. थोडं आणखी मी पाणी टाकते आणि मिक्स करते. बघा झालं आपलं पूर्ण तयार. आता आपण लास्टमध्ये ॲड करूयात चिली ऑइल स्पायसी टच येण्यासाठी. बघा कसं क्रीमी झालं आहे ना. चला तर आता आपण ॲड करूयात चिली ऑइल स्पायसी टच येण्यासाठी. आणि ॲड केलं, थोडं चिली ऑइल ॲड केलं आणि थोडं मिक्स करून घेऊयात. मिक्स 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 झाल्यात. आपण जे थोडंसं एक स्लाईस ठेवली होती चीजची, त्यामधले आपण चीज टाकून देऊयात. बघा थोडं मिक्स करून घेते आणि आता चीज ॲड करते. हे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. सबस्क्राईब करा, कारण की हे आपल्या विदर्भाचे देसी मॅगी आहे. ओके, रेडी आहे आपली कोरियन रामेन मॅगी. बघा.